देशात काँग्रेस आणि विरोधकांची आघाडी लुटारू असून नागरिकांची दिशाभूल करत आहे। महायुतीचं सरकार विकास कामं गतीनं करत असून विरोधक केवळ अपप्रचार करत आहेत। त्यामुळे देशातील विरोधकांच्या आघाडीला आणि अपप्रवृत्तीला रोखण्याची गरज असल्याचं राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगितलं। इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणखी गतिमान होण्यासाठी महायुतीला विजयी करा असं आवाहनही त्यांनी केलं। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ व्यापारी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। राजस्थानी व्यक्ती म्हणजे आमची ब्रँड अँबॅसेडर असल्याचं सांगत मुख्यमंत्री शर्मा यांनी काँग्रेससह विरोधकांच्या आघाडीवर टीका केली। विरोधक केवळ खोटं बोलून दिशाभूल करण्याचं राजकारण करत आहेत। लुटणं आणि खोटं बोलणं इतकंच त्यांना जमतं। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असून ही गती आणखीन वाढवण्यासाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानी बांधवांनी भाजप आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन शर्मा यांनी केलं। ये कांग्रेस और इसका ये महागठबंधन ये गठबंधन नहीं है, ये ठगबंधन है और ये ठगबंधन जब चुनाव आता है तो इस तरह की भाषा बोलते हैं। मैं आपसे कहना चाहता हूं, इन्होंने लोकसभा के चुनाव में किस तरह का अफवाह फैलाया था। लोकसभा के चुनाव के बाद ये कहां चले गए, आपने कभी महसूस किया क्या? मैं इसलिए मेरे भाई और बहनों कहना चाहता हूं, कांग्रेस लूट और झूठ की बात करती है, ये आघाड़ी गठबंधन ये लूट और झूठ की बात करता है। ये वो लोग हैं जो परिवार के लोग हैं। मैं आपको कहना चाहता हूं, अरे भारतीय जनता पार्टी एक आम जन की पार्टी है, किसान की, मजदूर की, महिला की और युवाओं की ये पार्टी है। वस्त्रनगरी इचलकरंजीच्या प्रगतीत व्यापाऱ्यांचं मोठं योगदान असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी नमूद केलं। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, उमेदवार राहुल आवाडे, अमृत भोसले, तानाजी पोवार, नितीन धूत, दिलीप मुथा, शहाजी भोसले, विनोद कांकाणी यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख आणि व्यापारी उपस्थित होते।